जाऊयात यानंतर नागपूरकडे, नागपूरची आपण परिस्थिती जाणून घेऊयात परागकडनं. पराग, मला सांगा काय तिथले नागरिक व्यक्त करतात, कारण मुंबईकरांच्या मध्ये प्रचंड संताप आपल्याला पाहायला मिळतोय. तर आता नागपूरचे नागरिक काय याच्यावर प्रतिक्रिया आहे आपल्याला जाणून घ्यायची आहे. नक्कीच ज्या पद्धतीने पेट्रोलची दरवाढ अचानक वाढली त्यामुळे बरेच जणांना पेट्रोल दरवाढ झाली आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. जेव्हा पेट्रोल पंपावर आले त्यावेळेस त्यांना हे सगळं कळलं. त्यामुळे कुठेतरी काही लोकांच्या भावना संतप्त होत्या. काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. काका, पेट्रोलची दरवाढ झाली आहे, तुम्हाला माहीत होती का? आता काय वाटतं? एकदम मस्त आहे, व्यवस्थित आहे सगळं. परिणाम का होतो दरवाढी? का पहिल्यांदा झाली का? ही सगळ्या म्हणजे 1947 पासूनच चालू आहे. तेव्हा लोकांना त्रास नाही झाला, नाजच होईल का? आता लोकांना काहीतरी उचकवायचे धंदे सगळीकडे चालू आहे. हे उचकवण्याचे कार्यक्रम राबवणं. महागाई कमी कधी झाली आहे का? पाहिली का? तुम्ही तरी पाहिली का? तुमच्या आयुष्यात पाहिली का? मग झाला विषय, संपला नाही, इथेच संपते ना विषय. खरं तर त्यांच्या अनुभवावरून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचं एवढं वर्षाचं वय आणि तोच त्यांचे खरं तर भावना होत्या ते त्यांनी बोलून दाखवल्या. भैया, क्या बताएंगे? पेट्रोल के जो रेट बडे है त्या पद्धतीनं लोकांच्या खरं तर संतप्तच भावना आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि पेट्रोलची दरवाढ सध्या झालेली आहे. अनेकांना खरं तर पेट्रोल दरवाढ असताना ते पैसे भरावे लागतात. पेट्रोलची दरवाढ झाली आहे, काय वाटतं? महागाई वाढेल? हो, वाढन महागाई. काय वाटतं, म्हणजे ही दरवाढ योग्य आहे का त्या पद्धतीने? नाही, हे योग्य नाही आहे. कोण जबाबदार आहे असं वाटतं? याला गव्हर्नमेंट जबाबदार आहे. गव्हर्नमेंट जबाबदार आहे. तरी आपण भावना पाहिलेल्या आहे. खरं तर सरकार जबाबदार अशा पद्धतीची भावना आहे. आणि महागाई यापूर्वी कधी कमी झाली होती अशा पद्धतीचे अनुभव सुद्धा काही लोकांनी आपल्याला सांगितल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर संतप्त भावनाच लोकांच्या या सगळ्या प्रतिक्रियांमधून आपल्याला पाहायला मिळते आहे.